टी राजा यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी त्यांना चांगलंच सुनावलंय। देशात लोकशाही नामते संविधान अस्तित्वात आहे हे बहुतेक टी राजांना माहिती नसावं असा खोचक टोला मिटकरींनी लगावलाय। इस बार चुनाव में अगर हम 400 पार कर देते हैं तो हिंदू राष्ट्र घोषित हो जाता। मेरे मित्रों, हिंदू राष्ट्र घोषित हो जाता। भिवंडीमधील कार्यक्रमात टी राजा या एका व्यक्तीने 400 पार जर गेलो असतो तर हे हिंदू राष्ट्र झालं असतं असा एक अजब दावा केलाय। कदाचित टी राजाला हे माहीत नसावं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संविधान दिले आणि संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचं नाव भारत इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट इट्स कॉल इंडिया, भारत राष्ट्र हेच या देशाचं नाव बाबासाहेबांनी दिलंय। ते संविधान संमत आहे। 400 पार नाही, तुम्ही 500 पार जरी गेला असता तरी या देशाला हिंदू राष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही।